तुमच्याकडे हे ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेले असतील त्या तुकड्यांचा तुम्ही असा वापर करू शकता। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्लाऊज पीसच्या छोट्याशा तुकड्याचा खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। तर फक्त 10 मिनिटात तयार होणार आहे, कोणी बनवू शकते इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे। काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर पेस्टिंग कॅनव्हास घेतलेला आहे मी, त्याला कपड्यावरती ठेवून दिलेला आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। तर याचं मेजरमेंट 6 बाय 12 इंच आहे पूर्ण पीसचं। त्यानंतर अस्तरचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे 6 बाय 12 इंच। त्यानंतर आपल्याला वरून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ज्या साइडने 6 इंच आहे त्या साइडने आपल्याला वरून 2 इंचावरती मार्किंग करून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर मी ही लाईन कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे जिप लागणार आहे। जिपचे सुद्धा तुम्ही इथे तुकडे वापरू शकता जर तुमच्याकडे तुकडे पडलेले असतील। सरळ कपड्यावरती सरळ जिप ठेवून द्यायची आहे, ते शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे, छोटासा तुकडा लागणार आहे अस्तरचा। तर अस्तरचं मेजरमेंट 6 बाय 8 इंच आहे आणि ज्या साइडने 6 इंच आहे अस्तरचं त्या साइड आपल्याला जिपवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अस्तर जे आहे तर अशा पद्धतीने कपड्याच्या खाली ठेवायचं आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अस्तर अशा पद्धतीने आपल्याला वरती ठेवायचा आहे। जिपच्या वरती आपल्याला ठेवायचा, जिपचा वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला पिनअप करून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर जो तुकडा आपण कट केलेला होता तो सरळ भाग घ्यायचा आहे, त्याचा सरळ भाग जिपवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचं आहे। तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की रनर कसं टाकायचं, याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर बऱ्याच त्यांच्या अशा पण कमेंट्स येतात की रनर जे आहे ते आमचं दोन्ही बाजूने जिप जे आहे ते ओपन राहते किंवा खाली वरती होते। तर दोघांचंही सोल्युशन मी सांगणार आहे। तर जिप जी आहे ती लावताना आपल्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद असल्या पाहिजे। तर आता बघू शकता इथे मी 2 तुकडे घेतलेले आहेत, जे माझ्याकडे तुकडे उरलेले होते तेच घेतलेले आहेत मी। जिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवून दिलेला आहे आणि यावरती मी पिनअप करत आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा जिपचा सरळ भाग जो आहे तो मी असं कपड्यावरती ठेवणार आहे आणि इथे पिनअप करून घेणार आहे आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेणार आहे। तर मी इथे दोन्ही बाजू शिवून घेणार आहे। त्यानंतर अस्तर घेतलेला आहे, जे मी तुम्हाला आधी दाखवलेलं होतं। अस्तरचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे आणि इथे जिपवरती आपल्याला दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहे। तर अस्तरचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे 6 बाय 12 इंच। त्यानंतर अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला इथे जिपवरती आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे जिपच्या खाली मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी। त्यानंतर आपल्याला इथे एक रनर टाकायचा आहे। तर रनर टाकताना कोणताही एक भाग मोठा ठेवायचा आहे आणि एक भाग छोटा ठेवायचा। त्यानंतर यामध्ये रनर टाकायचा आहे। रनर अशा जर दोन्ही जिप ओपन असतील, आपण वेगवेगळे लावलेल्या असतील तर ह्या दोन्ही जिप ज्या आहेत तर रनर असं टाकून द्यायचं आतमध्ये। त्यानंतर रनर परत काढून घ्यायचं आणि परत रनर या जिपमध्ये टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला या दोन्ही बाजू बंद मिळतील। आणि जेव्हा तुम्ही साइड पॅक कराल, जेव्हा मी हा जो भाग कट करत आहे एक्स्ट्राचा तो भाग तुम्ही पॅक कराल तेव्हा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या जिपच्या बंद असतील आणि त्यानंतर जिप व्यवस्थित लागेल। त्यानंतर मी तुम्हाला दुसरी टिप पुढे सांगणार आहे। त्यानंतर अस्तर अशा पद्धतीने आतून बाहेर काढायचं आहे। त्यानंतर कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि उलटी बाजू आपल्याला अशी वरती मिळते। त्यानंतर दुसरी टिप म्हणजे आपल्याला जिपच्या खालचा जो टॉप स्टिचचा भाग असतो तो एकावरती एक ठेवायचा आणि इथे पिनअप करून घ्यायचं, म्हणजे जिप तुमची खाली वरती होणार नाही। दुसरी ट्रिक म्हणजे बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या, त्या कमेंट्सचं मी आता उत्तर दिलेलं आहे। तर एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहे, म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत साईडच्या त्या दोन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे 1 बाय 1 इंचाचा इथे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे किंवा पाऊण इंचाचा सुद्धा तुम्ही करू शकता। तर मी इथे 1 बाय 1 इंचाचा चारही बॉक्स आहेत ते असे बनवून घेणार आहे आणि हे बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर खूप छान टिप्स आणि ट्रिक्स सोबत मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। फक्त 10 मिनिटात आपण हे पाऊच तयार करू शकतो। असे पाऊच तुम्ही बनवून तुमच्या मम्मीला गिफ्ट करू शकतात। बाजारात जाण्यासाठी खूप छान आहे हे पाऊच। त्यानंतर हे कॉर्नर मी कट करून घेतले आणि कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं। पिनअप करून आपल्याला ह्या चौघ ज्या बाजू आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने कॉर्नर पकडायचे आहेत व्यवस्थित आणि इथे कॉर्नर पकडून आपल्याला हे कॉर्नर शिवून घ्यायचे आहेत। दिसायला खूप छान दिसतं हे पाऊच, बनवायला तेवढंच सोपं आहे। तर मी चारही जे कॉर्नर आहेत ते आपल्याला पिनअप करून घेतले आणि हे चारही कॉर्नर मी इथे शिवून घेतलेले आहेत।
त्यानंतर जो ओपन भाग आपण ठेवलेला होता तिथून आपल्याला आतला भाग, आतली जी चेन आहे ना, झिप आहे ना, ती ओपन करायची आणि मग आपल्याला आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित। आणि हा भाग जो आहे तो बाहेर काढल्यानंतर याचे कॉर्नर असे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि मग आपल्याला जो ओपन भाग होता ना आपण अस्तरचा ठेवलेला, तो इथे आता शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे शिवून घेतलेला आहे जो ओपन भाग आहे तो, आणि त्यानंतर आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आणि छान असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे। तर याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर झिप अशी वरती ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला झिप लॉक करायची आहे, म्हणजे जे झिप आहे ती व्यवस्थित दिसते, वरती आलेली आहे। बघू शकता माझी झिप जी आहे ती वरती आलेली आहे। दिसायला खूप छान दिसतात हे पाऊच। असे छोटे छोटे पाऊच तुम्ही ब्लाउज पीसचे बनवून सेल करू शकतात आणि पैसे कमवू शकतात। तर याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते बघूयात आपण। तर खूप सुंदर असा बेस याचा तयार झालेला आहे। त्यानंतर याची उंची जी आहे ती 5 इंच तयार झालेली आहे आणि याची रुंदी जी आहे ती 5.5 इंच तयार झालेली आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचा छोटा मोबाईल सुद्धा मावेल, तुमच्या मम्मीला आजीला गिफ्ट केल्यानंतर त्यांच्याकडे छोटे मोबाईल असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात, पैसे ठेवू शकतात किंवा तुमच्या मेकअपच्या छोट्या मोठ्या वस्तू यामध्ये स्टोअर करू शकतात, यामध्ये ठेवू शकतात। छोट्या छोट्या बॉटल्स असतात त्या तुमच्या यामध्ये अशा उभ्या मावतील अशा पद्धतीने तुम्ही याच्यात ठेवू शकता। 2 पॉकेटवाला आपण हे पाऊच बनवलेला आहे। तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ भेटू, तोपर्यंत बाय बाय।